जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विनोदाच्या आखाड्यातले जय वीरू अर्थात प्रथमेश आणि श्रमेश यांचं. It's a very beautiful weather today. Here we are witnessing a magnificent encounter between two incredible teams. Rowdy Ratnagiri and Chiplin. एक मिनिट काय माहिती सई मॅडम, ही आमची लोकल लेवलची गाव पातळीवरची मॅच आहे. तर तुमच्या इंग्लिश कॉमेंट्रीने इथे भरपूर जणांचे बॉल हुकतील. त्यापेक्षा आम्ही आमचा कॉमेंटेटर आणलाय, तो करेल. चालेल, थँक्यू. आऊ पाय पडतो. चला चला दादा सुरू कर. नशीब बोललाच नाही तर मी तिकडे जाऊन आता जजिंग करणार होतो. तर सगळ्यांचं स्वागत करतो कोंबडी चषकाच्या रापचिक सामन्यात. माटांच्या बनातनी रणरणत्या उन्हात चाललेला सामना तर चालला रावडी रत्नागिरी आणि चिपळूण चॅलेंजर्स यांच्यामध्ये. सामन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे संघाचे कर्णधार प्रथमेश शी वलकर 98 धावांवर नाबाद आहे आणि त्याची 100वी सेंचुरी आहे. ह्या 100वी सेंचुरी आहे त्यांची. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे हा त्यांचा शेवटचा सामना आहे आणि या सामन्यानंतर त्यांनी रिटायरमेंट घोषित केली आहे. त्याची लोक आतुरतेने वाट बघत होती. दादा काय बोलतोयस तू? नाही 100वी सेंचुरी कधी होते ह्याची आतुरतेने वाट बघत होती. आज तो दिवस, सामन्यातली शेवटची ओव्हर, हे ऐतिहासिक शतक पूर्ण करण्यासाठी फक्त 2 धावांची गरज आणि त्यांना साथ देणार आहेत आयुष्यात पहिल्यांदाच बॅटिंगसाठी आलेले श्रमेश बेटकर. केला वेल्डिंग तुझी आता. श्रमेश बेटकर जे आयुष्यात पहिल्यांदा बॅट हातात धरणार आहेत, ज्यांनी आयुष्यभर फक्त गोलंदाजी आणि फालतुगिरी केलेली आहे, आज ते पहिल्यांदा बॅट हातात देणार आहेत. पण श्रमेश बेटकर आहेत कुठे? श्रमेश बेटकर चल. हंपर आहेस ना दिलं काम तेवढं गपचूप कर. चालू करा सामना. रत्नागिरी इकडे काय दॅट मॅन इज खांडेकर. या आय डोंट लाईक. अंपायर आहेस ना तू? अरे लाव ना. सॉरी 3 म्हणायचे आत लाव. 3 लावले. 3. एक मिनिट ऐक ना, स्किट आमचं आहे, आम्हाला करू दे ना. झाली फालतुगिरी झाली नाही सर, आता करायची आपल्याला. आपण आता शेवटाला आलोय करिअरच्या. अरे नाही रे, आपण ह्या मॅचच्या शेवटाला आलोय. शेवटचे 6 बॉल शिल्लक येतात. सर हा आयोजकांचा प्रॉब्लेम आहे सर. त्यांनी एवढे सामने भरवले, फक्त 6 बॉल आणले विकत. फालतुगिरी आहे सर ही. भिकारी कधी आहे? भिकाऱ्या, बॉक्स मधले शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत असं नाही बोललोय. मॅच मधले शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. गॉट इट. गोंधळ करू नको. 1 रन काढून दे. हा सेंचुरी आहे माझी, सेंचुरी. सॉरी सर. जागेवर सर थँक्यू. दांडे पडलेत सर. दांडे पडलेत. त्यांचे दांडे पडलेत, माझे दांडे उभे आहेत. अंपायरच ना ते कोण लावणार? अंपायरचं काम आहे. त्याला लावते. अंपायरचं काम आहे ना, लावते. उभा राहायला आणला, इकडे गप्पा मारायला आणला. अंपायरचं काम लावते. थँक्यू दादा. टपी रत्नागिरी. दॅट मॅन इज खांडेकर. यस म्हणूनच. ओके सगळं रेडी आहे. मंदार. ओके लक्षात ठेवा. हे बघ, लक्षात ठेव. 1 रन काढून द्या. सेंचुरी. अरे तू इथे काय करतो? तू अंपायर आहेस ना? सॉरी. जाना तिकडे जाना. ओके प्लीज. हे बघ, हे बेटकर गोंधळ करू नको रे. सेंचुरी आहे रे माझी, सेंचुरी आहे. काय रे? ओके प्लीज. प्लीज चला सगळं झालेलं आहे. ओके रेडी. ओ अंपायर. येस. अहो तुमची टोपी बॉलरच्या मध्ये येते. सॉरी.
अरे ए, ती बॅट त्याची आहे ना. अरे, तू टोपीने काय खेळतोय? बेटकर टोपीने बॉल कसा लागेल बॉल टोपीत अडकेल एवढं चला चला बदल चला सॉरी सर ए बेटकर लक्षात ठेव सेंचुरी आहे रे माझी सेंचुरी आहे. सॉरी सर माझी एक रन काढून दे एक रन. एक रन सर सगळं लक्षात आहे सर. ओके ओके सर. ओके चल. हा गार्ड घेतो सर. हा बर 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 बर. लवकर दे का दॅट मॅन इज खांडेकर. Yes, येस सॉरी सर सॉरी सर. ओके ओके रेडी रेडी. झालेलं आहे सगळं आणि पुन्हा एकदा श्रमेश बेटकर सज्ज खालती आहेत प्रथमेश शिवलकर आणि मंदार मांडवकर यांनी सांग घेतलेला आणि धावतात अंपायरने हात बाजूला काढावे नम्र विनंती आहे आणि मंदार मांडवकरने हा बॉल टाकलाय आणि श्रमेश बेटकर यांनी सोडलाय. श्रमेश बेटकर हे काय करतायत? बॉल बॉल कसला सोडलाय? सर एवढा आनंदाचा क्षण आहे सर. तुमची सेंचुरी होणार आहे सर. बॉल देवाला सोडला सर पहिला. अरे तुला अख्खा देवाला सोडला पाहिजे रे. का सर? अरे 7 बॉल शिल्लक आहेत त्यातला एक वाया गेला काय करतोय? सर काही काळजी करू नका सर. 5 बॉल अजून शिल्लक आहेत हा. सर. 1 रन द्यायचा ना देतो सर. टेन्शन नको लक्षात सर. ठेव तुला माहिती ना आज सगळे आले तरी ओळखीचे माझी बायको पण आली रे. हा, काय आयटम दिसते सर. अरे item कसली? एक रन काढून दे प्लीज रे. सर, देतो सर. नमस्कार देतो सर. करतो, हा, प्लीज प्लीज. हा चल चल चल. श्रमेश बेटकर पुन्हा एकदा सज्ज बॉलर चित्त्याच्या गतीने धावतोय. श्रमेश चित्त्यासारखा त्यांच्याकडे बघतोय आणि हा चेंडू मांडवकर धावतात. कृपया हात अंपायरने बाजूला करावा आणि हा चेंडू मांडवकरांनी टाकलेला आणि हा चेंडू स्टेडियमच्या बाहेर आणि सिक्सर कोण देणार? सिक्सर कोण देणार? ओ माय 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 आईज. इकडे इकडे कसा लागला कसा? सर हा? आय रक्ता शपथ मी नाही काय केलं सर. आय रक्ता शपथ मी नाही काय केलं सर. काय झालं सर मी बॅट फिरवली बॉल आला मध्ये लागला सर आणि शॉट लागले. आता लक्षात ठेव पुढच्या बॉलला प्लीज मला 1 रन काढून दे. हा देणार सर. हा? एका 6 मध्ये तुझं करिअर झालंय. हा? लक्षात ठेव. हो सर करिअर होतं सर. हो एका 6 मध्ये करिअर होतं. हो, हा? सर. लक्षात ओके, ओके, ठेव. सर. 1 रन रे सेंचुरी सर सेंचुरी. नक्की देतो सर. ओके, हा? काय काळजी करू नका सर. ओके, सगळं ओके. माझ्या लक्षात आहे. सर 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 सर. हा? अभिनंदन बॉलर पुन्हा एकदा सज्ज. श्रमेश चारी बाजूना बघतोय आणि मांडवकर यांनी धावायला सुरुवात केली आहे. कृपया अंपायरने हात खाली करावा आणि मांडवकर हे बॉल टाकून येतात आणि मांडवकरने हा बॉल टाकलेला आणि श्रमेशने बॅट लावली आणि तो रन पूर्ण झालेला आहे. सर सर अभिनंदन. आता सेंचुरी पूर्ण करा सर. अरे कसली सेंचुरी पूर्ण करू? काय झालं सर? आपण आपापल्या जागी आलोय परत रणबीन काय निघाला नाही. आय शपथ किती स्किट केलं तरी आपण आपली जागा दाखवतच सर. अरे काय बोलतोस तू? लक्षात ठेव रे तुला माहितीये ना सेंचुरी खूप महत्वाची आहे रे माझ्यासाठी. ठीक आहे सर. मी माझं म्हणणं असं आहे की त्या बॉलरला जर मी इकडून बोलवला आणि तो इकडून त्याने बॉल टाकला तर तुम्ही स्ट्राईकवर याल सर. अरे कसली फालतूगिरी करतोयस? हा पुन्हा जर अशी फालतूगिरी केलीस ना तर करे ना तुझं एकदा टरा टरा आणि फरा फरा. थांबा जरा त्यांनी असं पण केलं आता. उषा नाडकरनी वाटल्या काय? छा फालतूगिरी वाहन मारतील सरळ कर. अरे हा ऐक ना. ए बाळा आता बघ आता 3 बॉल गेलेले आहेत. हा आता 4था बॉल आहे. इकडे इकडे मी सांगतोय लक्षात ठेव. काय करायचं? तू 8वा गडी आहेस ना. हा. तू आता तुझी विकेट टाक म्हणजे कसं तू आउट झालास की 9वा प्लेअर येईल. तो 9वा असेल ना. एवढ्या विनोदाला एवढाच रिस्पॉन्स. हा तो 9वा असेल मग तुम्हाला 1 रन काढून देईल. ओके तू आउट हो. हा लक्षात ठेव. ओके काय निर्लज्ज माणूस आहे सर. तरी पण मी अजून फॅन आहे तुमचा सर. मी देतो सर विकेट देतो काय नाही. सेंचुरी महत्वाची आहे. ओके सर. तर पुन्हा एकदा श्रमेश बेटकर पाठ खाजवत आहेत आणि श्रमेश बेटकर यांनी सज्ज झालेले आहेत.
आणि मांडवकर हे बॉलिंगसाठी धावतायत. मांडवकर धावतायत. अंपायरना विनंती की कृपया हात खाली करावा. मांडवकर धावताना मांडवकरांनी बॉल टाकला आणि श्रमेश यांच्या बॅटीची कट घेऊन तो गेलाय विकेट किपरकडे. यस यस आउट झाला. प्रथमेशची वलकर सेलिब्रेट करताय. असं कसं आउट झाला बापरे. कळलंच नाही एवढा चांगला प्लेअर आउट झाला. सर आउट झालं ना सर. टॉप सिक्रेट आहे आपलं. टॉप सिक्रेट एकदम मस्त चालू आहे आपलं. रिव्ह्यू मागितलाय थर्ड अंपायर. कृपया रिव्ह्यू देण्यात यावा अशी मी विनंती करतो. दबावाचं असं हार्टबीटचं म्युझिक वाजत होतं इथे आणि रेफरलांचा इशारा केला. निर्णय नॉट आउट. अरे काय फालतूगिरी आहे ही? काय फालतूगिरी आहे? मी नाही खेळणार. मी चाललो माझ्या स्टंपात मी घरी जातो. सर मी नाही काय कोणी सांगितलं रिव्ह्यू द्यायला? कोण बोलला? सर जाऊ दे सर. अजून 2 बॉल शिल्लक आहेत सर. 1 बॉल रन काढतो सर पटकन. दोन बॉल शिल्लक आहेत. सर शेवटचा बॉल आहे लगेच सर. हे बघ लक्षात ठेव इकडे 1 रन हवा आहे. सेंचुरी महत्वाची आहे. सर जाऊ दे सर. किती भिका मागते जावा सर. आणि श्रमेश बेटकर पुन्हा एकदा बॅटिंगसाठी सज्ज आणि मंदार मांडवकर हे बॉलिंगसाठी धावतायत. मंदार हे धावतायत. अंपायरना विनंती की हात खाली करावा आणि हा मंदाराने बॉल टाकला. श्रमेशने तो कट केला आणि सर आता 1 रन काढले की नाही सर. अरे मग तो पूर्ण तर करू दे ना. सर पार्टी द्यायची तुम्ही मला सर. तो रन पूर्ण करू दे ना. सर नंतर सेल्फी काढा माझ्यावर. रन पूर्ण करे. आणि हा रन पूर्ण झालेला आहे. फायनली हा रन पूर्ण झालेला आहे. आणि आता तो ऐतिहासिक क्षण. प्रथमेश शिवलकर सेंचुरीसाठी सज्ज. बॉलर सज्ज. मांडवकरने धावायला सुरुवात केलाय. अंपायरने कृपया हात खाली करावा. मांडवकरांनी बॉल टाकलेला आहे आणि प्रथमेशने तो आणि प्रथमेश शिवलकर आउट. 98 धावांवर आउट. फालतूगिरी आहे यार. काय धावला का नाही तू? सर मला वाटलं 4 केला सर. अरे काय 4 काय 4 तुझा तर आता ही इज गॉन. मॅच ऑफ. मी काय खेळ. सगळ्या धुरंधर विनोदवीरांचा हा ग्रुप परफॉर्मन्स मला खूप आवडला. म्हणजे खरंच आज मला स्टेजवर जत्रेचं फील आलं. याच्या आधी पण अर्थातच बऱ्याच जणांनी एकत्रित असा ग्रुप परफॉर्मन्स केलेला होता. पण एवढे सगळेजण एकत्रित पूर्ण स्किटभर स्टेजवर असं मला वाटतं पहिल्यांदा घडलं आणि त्यामुळे फार मजा आली. क्या बात आहे. मला फक्त एका गोष्टीचं भयंकर दुःख होतं. गौरव प्लीज इकडे. माझ्या बिचाऱ्या मित्राला तुम्ही किती मारलं. आज त्याचा मार खाण्याचा दिवस असं वाटतंय मला. प्लीज यार असं दया करा. थँक्यू. जाणून घेऊया हा परफॉर्मन्स आपल्या सरपंचांना कसा वाटला. सई. सुसाट परफॉर्मन्स. सुसाट. मला एका गोष्टीचा खूप आनंद होतोय की तुम्ही कॉम्पिटिशनच्या परे गेलेला आहात हे या स्किटमधून कळलं. कारण तुमच्या दोघांच्या स्किटमध्ये तुमचे इनामदार होते. गौरव होता. मंदार होता. तुम्ही ॲज अ टीम काहीतरी सादर केलं आणि ॲज अ टीम जेव्हा काहीतरी सादर होतं ते कायमच मनाला भिडणारं असतं. आणि मला असं वाटतं की हे खूप चांगलं लक्षण आहे. म्हणजे ह्या चॅनलची जी टॅगलाईन आहे विणूया अतूट नाती त्याला तुम्ही आज सार्थ ठरलेले आहात. कारण टीममेट्स म्हणून तुम्ही आज काम केलेलं आहे. मला खूप मजा आली. मला खूप मार्क द्यावेसे वाटतात. पण हे लक्षात ठेवा हे तुमच्या सगळ्यांचे मार्क आहेत. फक्त तुमच्या दोघांचे नाही आहेत. त्यामुळे हे प्लीज लक्षात ठेवा. अप्रतिम परफॉर्मन्स. एक नाटक बघितल्याचा फील आला आणि तो उत्तम होता. उषाताई. 5 वेड्यांनी मिळून केलेलं एक स्किट. या बाकीच्या 3 वेड्यांना मी ओळखते. तुझी बॉलिंग काय आहे. मी फिदा झाले तुझ्यावर. असा वेडा अंपायर. बाल्या डान्स करणारा क्रिकेटियर. बॅट्समन. मजा आली. खूप छान केलं तुम्ही. पण नको रे प्रसाद एवढा मारू नको रे अंपायरला. खूप छान झालं. मजा आली. हा तर काय वेड्यासारखंच करतो बाई.
काय करतो तू? काय डान्स करतो? मस्त मस्त, मजा आली, खूप मजा आली. भारी कमेंट्स मिळालेल्या आहेत. बघूया गुण किती मिळतात. सई 11 गुण. उषाताई वा वा 11 गुण. क्या बात है मंडळी. तुम्ही या परफॉर्मन्सद्वारे पुन्हा एकदा फॉर्मात आलाय असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला आजच्या निकालासाठी खूप शुभेच्छा.